नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 14 मे म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता TIT3 एक्झाम फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्व गोष्टीवर विश्लेषण करणार आहे. पटलं तर नक्की कमेंट करायला विसरू नका. पहिला मुद्दा म्हणजे जे की माहोल निर्माण केला की परीक्षा पुढे जाणार, अक्षरशः परीक्षा परिषदेला स्वतःच एक निवेदन पत्र काढून जे की परीक्षा वेळेतच होणार हे सांगावं लागलं. विद्यार्थी मित्रांनो, आपला क्राऊड आहे 3-4 लाख लोक परीक्षा देत असतात. या 3-4 लाख लोकांमध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे या परीक्षेचे टप्पे माहीत नाहीत किंवा टप्पे जाणून घेण्याची त्यांची क्षमता नाही, पण त्यांना माहिती द्यायला फार आवडते आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायला. सर्वात महत्वाचं, आमचा जो क्राऊड आहे, जो काही आता डीएड बेडचा जो आता परीक्षा देणारा क्राऊड आहे, संपूर्णपणे कुठेतरी वेल सेटल किंवा कुठेतरी कामाला आहे, कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो माहिती घेत असतो. पण विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे हे या माध्यमाचं काम नसतं मित्रांनो. म्हणजे युट्यूबर जे निर्माण झालेले आहेत आणि त्या माध्यमावर आपण विश्वास ठेवून आपला वेळ वाया घालवत असतो. काल दिवसभरामध्ये 5 ते 6 कॉल झाले की सर परीक्षा पुढे जाण्याची शक्यता काय आहे, परीक्षा पुढे जाणार आहे असे काही चॅनल माध्यम सांगतात, तुमचं म्हणणं काय आहे. मी एकच सांगितलं होतं त्यावेळेस सुद्धा आणि कॉल केला, पण ज्या विद्यार्थ्यांनी कॉल केला हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना नक्कीच माहित सुद्धा असेल की एकच सांगितलं होतं, IBPS परीक्षा पुढे घेऊन जात नाही. त्यांनी शेड्यूलच बनवलेलं असतं. कारण जर समजा IBPS ने जर शिक्षक अभियोग्यता पुढे ढकलली तर IBPSच्या मागे अजून दुसऱ्या काही परीक्षा असतात. उदाहरणार्थ BMCM एक्झाम असेल, उदाहरणार्थ अंगणवाडी प्रवेशिका एक्झाम असेल, यांचं सुद्धा त्यांच्याकडे शेड्यूल असतं आणि त्या शेड्यूलनुसार ते परीक्षा वेळेतच घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण IBPS ने अजून एक त्याला दुसरं एक पर्याय दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्याचा या कालावधीमध्ये पेपर असेल तर तुम्हाला तिथे कंप्लेंट नोंदवता सुद्धा येणार आहे आणि तिथे तुमचं हॉल तिकीट टाकून तुम्हाला ती दुसरी डेट सुद्धा दिली जाणार आहे. 7 दिवस अगोदर आपल्याला हॉल तिकीट मिळतं, त्यानुसार आपलं नियोजन पुढे करता येत असतं. आलं लक्षात? या सर्व गोष्टीचा विद्यार्थी मित्रांनो, जे चॅनल ट्रस्टेड माहिती देतात, जे की GR ला पकडून असतं, जे की लिगल असतं, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या चॅनलचेच व्हिडिओ बघा मित्रांनो. आणि कृपया करून एखादं चॅनल जर अशी अफवा सोडत असेल त्या चॅनलचं मला येऊन सांगू नका की हे चॅनल असं म्हणते म्हणून, कारण त्या चॅनलच्याच व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न करा. आता एवढे कॉल दिवसभरामध्ये या 2 ते 3 दिवसामध्ये सर काय शक्यता, मी एकच सांगत होतो, परीक्षा पुढे जात नाही. त्यांचं शेड्यूल ठरलेलं असतं. डॉक्युमेंटच्या बाबतीत असंच घडलेलं आहे. बऱ्याच लोकांचं डॉक्युमेंट NCLचा प्रॉब्लेम झालेला आहे. कोणी यस केले, नंतर काढू विचार केले. जर समजा तुम्ही एखाद्या वेळेस फॉर्म भरलात, OBC जे काही SC-BC असेल किंवा इतर कास्टमध्ये फॉर्म भरलेला आहात, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, NCL काढलेलं नाही, तुमच्याकडे जर ते सर्टिफिकेट नसेल, ते सर्टिफिकेट तुम्ही ऑटोमॅटिकली ओपन मध्ये जाणार भविष्यामध्ये. लक्षात घ्या, तुम्ही जर चांगले मार्क घेतले तुम्हाला ओपन मध्ये सिलेक्शन होणार ऑटोमॅटिकली, कारण जनरल कॅटेगरीमध्ये कुणीही येऊ शकतो. त्यामुळे आता फक्त फोकसली माझं मत आहे, तुमच्याकडे नाही पर्याय आहे का त्याला, दुसरा काही पर्याय कुठलाच नाही. ठीक आहे, तिथे काही डुप्लिकेट पण चालणार आहे का, चालणार नाही. तुम्ही आता ते टाकले ना, असू द्या, काय फरक पडत नाही, पण तुम्ही ऑटोमॅटिकली जनरल कॅटेगरीमध्ये येणार, ऑटोमॅटिकली येणार. ही प्रक्रिया काही लोकांना माहिती नाही, तुझं कॅन्सलच होणार बॉब असं म्हणतात. मित्रांनो, तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर शेवटी त्यांना जे की खुल्या प्रवर्गामध्ये त्या विद्यार्थ्याचा विचार केला जात असतो. खुला म्हणजे मराठा कास्ट नाही. बरेच लोक कास्ट सांगत असताना आम्ही ओपन मध्ये येतो, ओपन मध्ये. अरे ओपन मध्ये तुमची कास्ट कोणती येते, प्रॉपर पोट जात कोणती येते. ओपन म्हणजे ज्याला कसलंच आरक्षण नाही. आता सर्व म्हणजे मराठा आरक्षण आहे, EWS म्हणजे जवळपास 99% लोकांना कोणतं ना कोणतं आरक्षण आहे. डॉक्युमेंटच्या बाबतीत प्राउंट राहणं गरजेचं आहे. आता कालच्या एका सिच्युएशन मध्ये एका व्यक्तीचं डोमेसाईलच नव्हतं. सर मी यस करून नंतर काढू का डोमेसाईल, कसं जमेल सांगा. डोमेसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये राहता, या गावामध्ये राहता, या तहसील कार्यालयाच्या अंडर राहता, म्हणजे ते तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असतं आणि ते तुमच्याकडे आवश्यक असतं, म्हणजे असतंच.
ठीक आहे. इतर राज्यातील लोक शिक्षक भरतीवर दावा करू शकतात का? नाही. तर आपल्याला या महाराष्ट्रातील लोकांना शिक्षक बनवण्यासाठी हे डोमेसाईल अतिशय महत्वाचं असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, मी 2-3 गोष्टी क्लिअर केल्या. सर्वात प्रथम, अफवावर लक्ष द्यायचं नाही. अफवा असतील, थोडंही जाणून आलं, चुनूक वाटली तर गुरु अकॅडमीला सर्च करून बघायचं एखाद्या वेळेस की बाबा या गुरु अकॅडमीच्या सरांनी काही टाकलेलं आहे का. मी शक्यतो पडताळा केल्याशिवाय कुठलीही माहिती देत नाही. थोडं लेट देतो, पण योग्य माहिती देणं माझं काम आहे. कारण आपला विद्यार्थी क्राऊड कन्फ्यूज व्हायला नको. अभ्यासाच्या टेन्शन मध्ये, संसाराच्या टेन्शन मध्ये, किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये, किंवा नोकरी जॉबच्या टेन्शन मध्ये असताना, आपल्याला ही परीक्षा देत असताना बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. त्यामुळे कन्फ्यूज न होता आता जे काही केलंय तुम्ही, फॉर्म भरून टाकलाय, अशी शेवटची दिनांक आहे, एकदा वाटलं तर लॉक करून टाका. आता एक पेपरला आलं होतं की बाबा 1 ते 2 तारखेपर्यंत, 1 ते 5 तारखेपर्यंत ज्या लोकांनी फॉर्म भरला त्यांनी रिफॉर्म भरा. पण ते कुणासाठी होतं? बीएडच्या अपियर लोकांसाठी होतं. सर्वच लोकांनी विचार केला की बा 1 ते 5 पर्यंत असणाऱ्या लोकांनी फॉर्म, त्यालाच राऊंड करून सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागलं. पेपर कटिंग मध्ये आलं होतं, ते सगळीकडे व्हायरल व्हायला लागलं. विद्यार्थी संभ्रम निर्माण व्हायला लागला, विद्यार्थी विचारायला लागले. पण हे चुकीचं आहे. जे काही तेवढंच कुणीतरी राऊंड करून सोडतं, ते कोणीही नाही. मला सांगा, तलाठी भरती किंवा एमपीएससी करणारा, जे की ज्याचं बीएड जीएड झालं नाही, ते विद्यार्थी असं करतील का? आपलेच लोक करतात. आणि काय करतात? कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी या गोष्टी केल्या जातात, असं मला निदर्शनास यायला लागलेलं आहे. म्हणजे या गोष्टीवर तुमची काटेकोर नजर, मी तर म्हणेल तुम्ही फक्त GR वर लक्ष केंद्रित करा. कशावर? GR वर लक्ष केंद्रित करा. GR काय सांगतो, ऑफिशियल माहिती काय सांगते, बरोबर, तुमचं जे काही त्यांनी दिलेलं नोटिफिकेशन आहे ते काय सांगतंय, याच्यावर फोकस करा. शिक्षक भरतीमध्ये ते आलं, योग्य माहिती असेल तरच त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा, अदरवाईज विश्वास ठेवू नये. हे माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो. आणि GR जो सांगतो त्याची माहिती विश्लेषण करत असताना आमचे लोक GRचा पॉइंट टू पॉइंट विश्लेषण करतात, त्यावेळेस त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजूनच प्रक्रिया करावी. कारण कुठल्याही टप्प्यावर आपल्याला एखादा शब्द कळला नाही तर आपलं निवड सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी हे परिपत्रक काढून सांगितलं की बाबा 10 ते 14 तसे ऑनलाईन आवेदनाची मुदत वाढवून दिली होती. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की समाज माध्यमावर काही युट्यूबर चॅनल, आता युट्यूबचा विचार केलेला आहे, काही दिवसात या लोकांवर बॅन सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सदर परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा बातम्यावर, अफवावर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्याच्या परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, माहितीचे अवलोकन करावे, असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि परीक्षा कधी होणार आहे? नियोजित केल्याप्रमाणेच घेण्यात येणार आहे. म्हणजे त्यांचा ताण वाढत चाललेला आहे. म्हणजे आपलेच लोक काय करतात, त्यांच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून विचारतात की सर परीक्षा पुढे जाणार आहे का, हे युट्यूबर सांगतायत. म्हणजे युट्यूबरनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यापर्यंत कोणती अफवा पसरवावी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत कुठलीही चुकीची अफवा पसरवत नाही आपण, लक्षात ठेवा. कारण गरजच भासत नाही. बाबा एखादा चुकीचा मेसेज जर विद्यार्थ्यांना दिला आणि तो विद्यार्थी अभ्यासामध्ये खंड पडणार, त्यांची मानसिक स्थिती बरोबर राहणार नाही, आणि त्या विद्यार्थ्यामध्ये जे काही आता मिळवायचंय ते मिळवू शकणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपले जाता जाता आपले टेस्ट सिरीज आहेत विद्यार्थी मित्रांनो, 15 टेस्ट विश्लेषणासह आपण निर्माण केलेले आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप असून टेस्ट सिरीज व्हॉट्सअप केल्यानंतर, टेस्ट सिरीज हा मेसेज व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीजची माहिती मिळेल व तात्काळ 15 टेस्ट सिरीज व विश्लेषण सह या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळून जातील विद्यार्थी मित्रांनो. आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कोणती माहिती हवी असते ती वेळोवेळी सांगत चला मित्रांनो. आपले रिझनिंग मॅथचे कधी मध्ये आपले लेक्चर होत असतात, ते लेक्चर सुद्धा अटेंड करा. कारण आपण 2017 पासून आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या सेवेत काम करत आलेलो आहोत. आपला रिझल्ट मागच्या विद्यार्थ्यांना विचारला तरी काय हरकत नाही. आणि आगामी जे काही दिवस राहिलेत त्याच्यामध्ये जबरदस्त व्यवस्थितरित्या टॉपिक वाईज व्यवस्थितरित्या तयारी करा. आता सध्या सोशल मीडियाला किंवा शिकवणीमध्ये 2च घटक जास्त व्हायरल व्हायला लागले,
एक म्हणजे बैठक व्यवस्था आणि दुसरे म्हणजे पझल. दुसरे प्रश्नच येणार नाहीत असं दाखवून दिलं जाते. पण विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नावर सुद्धा फोकस करा, कारण हे 10 क्वेश्चन आले म्हणजे आपण 10 मार्कामध्ये पास होणार नाही. ते तर करा, पण इतरही प्रश्न आहेत. देखील क्रमवारी शब्द असतील, क्रमवारी वाक्य असतील, वेनाकृती असतील, दिनदर्शिका असेल, घड्याळ असेल, विशेष दिवसाचा वार काढणे असेल, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. संख्या सिरीज असेल, त्यानंतर आकृती निरीक्षण असेल, या सर्व गोष्टी. फक्त त्याच गोष्टीवर 80 प्रश्न विचारतील असं नाही, किंवा एखादा मॅथचा टॉपिक एकच आहे आणि त्या सरांनी सांगितलाय तोच टॉपिक विचारला जाईल असं नाही. सगळे कंटेंट आपल्याला हाताळणं गरजेचं आहे. आणि जाता जाता एकच सांगेन, मी या पुढल्या 12 ते 15 दिवसाचा जो कालावधी आहे, तुमचा परीक्षा खालीवर आहे, या कालावधीमध्ये रोज एक टॉपिक क्लिअर करतोय. ज्यांना वाटते बाबा आपल्या मार्कामध्ये अजून थोडीशी भर पडावी, त्या विद्यार्थ्यांनी आपली क्लास सुद्धा जॉईन करू शकता. हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.